देशील का शिवा? अजी गाली दे रहा. तर मी निघलो चंद्रपूर वरून आपल्या गावले जासाठी म्हणजे सिंदेवाईले. तर का म्हणता मित्रमैत्रीण, सगळ्यात पहिले आलो मी अनमोलच्या रूमकडे आणि तो म्हणत होता का माझी बॅग घेऊन जाशील म्हणे गावले जाताना, कारण तो 2-3 दिवसानंतर येणार होता. बांधलो मग मी तोंडाला दुपट्टा आणि मग निघलो सिंधिया जासाठी. आणि माझ्यासोबत होता सौर्या, म्हणजे सौर्याने मी सोबतच निघलो आम्ही सिंधिया यासाठी. तो आपल्या गाडीनं होता ना मी आपल्या गाडीने. तर मग आपण 120च्या रफ्तारमध्ये येत आहोत सिंधेवाईला. माझ्या केसाची तर पूर्ण वाटच लागून गेली होती. मग आता मूलमध्ये आलो न सांगतो मग चाय पिलून आणि पटाकसे येतून निघून सिंधिया. आता पोहोचलो मी घरी आणि मला लागली होती भूक. आईने काल रात्र आई ते बनवली होती. मी येतो म्हणून माहीत झाला म्हणून माझ्यासाठी 4-5 ठेवून दिले. आणि आमच्या चिकेले असा काहीतरी विचारलो आणि तो भलता सांगला. कुठे चाललास तू? बायको करायला चाललास? आणि हा एवढसा पोरगा नाही ना आणि साला बायको करायला जातो म्हणते. म्हणजे मजा खूप. आमची तर काही इज्जतच नाही. साला पाण्यात डुबून मरा लागते. बात तो सही आहे. आता मामासोबत जायचा होता बाजारामध्ये फुलं आणि मिठाई घ्यायसाठी. काकाला म्हणलो कसा रुपये किलो दिले तर 80 रुपये म्हणते. म्हणलो 70 रुपये द्या ना म्हणलो तरी नाही म्हणे, पण 80 घेतला त्या काकानं आमच्याकडून. आता मिठाई घ्यायसाठी या काकाच्या दुकानात आलो ना. काकाला म्हणलो का मिठाई खाऊ द्या ना जी. म्हणलो गोड आहे का कसं आहे का एकदा खाऊन पाहतो ना म्हणलो. तर बापू म्हणते का मजाक करतेस म्हणजे. अजी खाऊ तर द्या म्हणलो, पाहायचं आहे ना म्हणलो खरंच गोड राहते का म्हणून. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर चला मग भेटतो तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये.